नमस्कार. बेसनाचे लाडू बनवताना बेसन अगदी व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने कसं भाजावं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, हे मी 2 कप बेसन घेतलेलं आहे. प्रथम मी ते नुसतं सुकच भाजून घेतलं एक 4 ते 5 मिनिट आणि आता 2 कप बेसनामध्ये 1 कप मी तूप घातलेलं आहे. पण तूप घातल्यावर ह्या अशा गोठळ्या होतात, तर त्या अशाच एकाच चमच्याने न फिरवता आता आपल्याला काय करायचं आहे, हे बेसन असं या 2 झाऱ्यांच्या मध्ये सतत असं फोडत आपल्याला हे भाजायचंय. याने काय होतात, गोठळ्या अगदी व्यवस्थित फुटतात आणि बेसन खूप छान भाजलं जातं. हे पहा, हे असं ढवळून घ्यायचं आणि ह्या गोठळ्या अशा पद्धतीने फोडायच्या. हे पहा, अगदी व्यवस्थित या सगळ्या गोठळ्या अशा या फोडल्या जातात. आणि अशा पद्धतीने बेसन भाजल्याने काय होतं, कमीत कमी तुपामध्ये आपण अगदी बेसन व्यवस्थित भाजू शकतो. आणि ही पद्धत वापरल्यामुळे बेसनातल्या सगळ्या गोठळ्या फुटून आता बेसन हलकं झालेलं आहे आणि आपल्या हातावर जराही प्रेशर न येता अगदी व्यवस्थितपणे आपण आता हे बेसन भाजू शकतो.